वयतना स्पीकर सर, आमचे बिचोले एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक येवपा जाय म्हणून लास्ट कितलीशीं वर्सां प्रयत्न आसा. लास्ट 2 वर्सां हांव ते फॉलोअप करीत आसा. आमचे जी मामलेदार आनी डेप्युटी कलेक्टर जी बिल्डींग बसता ताच्या फाटल्यान अरावंड आमची 10,000 लँड आसा, 9,700 स्क्वेअर मिटर लँड आसा. थंय हांव GSID कडेन प्रपोजूय केला, कन्सल्टंट अपॉयंट केला, बिल्डींग प्लॅन रेडी आसा आनी आतां ती फायल कलेक्टरा कडेन आसा. म्हजी रिक्वेस्ट आसा, बिचोलेन आमची जी सगळीं ऑफिसां आसात, खूब कडेन रेंटाक आसात, खंयचे जुने बिल्डिंगेन आसात आनी सगळी कडेन आसा. आनी बिचोले बींग अ तालुका, बिचोले कॉन्स्टिट्युन्सी, मया कॉन्स्टिट्युन्सी, सांखळी कॉन्स्टिट्युन्सी, सगळे लोक बिचोले येतात. एक म्हणजे ते खंय जर एक तर पार्किंगेचो इश्यू आसा आनी खंय जर गाडी दवरली जाल्यार 4 कडेन तांकां वचचें पडटा, कित्याक 4 कडेन 4 ऑफिसां आसात. म्हजी मिनिस्टराक रिक्वेस्ट आसा, प्लॅन रेडी आसा, लास्ट 1 वर्स लागून हांव काम केल्लें आसा. एस्टिमेटेड अरावंड 57 crores जाल्लो आसा आनी थंय आमी पार्किंग सकयल अरावंड 100 पार्किंग आसा आनी वयर 2 ब्लॉक केल्ले आसा. एके सायडीक ब्लॉक सगळे एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आनी एके सायडीक आमी ऑडिटोरियम केल्लो आसा, एक्झिबिशन हॉल केल्ले आसा. मिनिस्टरान जाता तितल्या बेगीन ऑलरेडी TCP कडून एप्रूव करून प्लॅनूय एप्रूव करून गेल्लो आसा आनी वी हॅव टू पे TCP अरावंड 14 लाख फी. सगळे प्रोजेक्ट बी बजेट अंडर आय थिंक 32 जनरल बजेटीच्या अंडर हे केल्ले आसा, CMन सायन केल्ली आसा. तुमकां सिन्सियर रिक्वेस्ट आसा, मातशी फायल फास्ट फॉरवर्ड करपाची. लास्ट 1 वर्स हांव सगळें काम केल्लें आसा, बजेटूय सगळें केल्लें आसा. CMन एप्रूव करून म्हाका दिसता अंडर सेक्रेटरी गावणेकारा कडेन फायल आसा. सो ही प्लीज करपाचो, कित्याक हो जो प्रोजेक्ट करतना एकूच रिक्वेस्ट, फुडल्या 30 वर्सांचे तालुक्याचें विजन पळोवन ही बिल्डींग करपाची. आनी हे जर करीत जाल्यार एक म्हणजे सगळी ऑफिसां एकी कडेन येतली, पार्किंग इश्यू सॉर्ट आउट जातलो आनी हे बिल्डींगेक 3 कडेन एक्सेस आसा. जो बायपास रस्त्या कडल्यान एक्सेस आसा, सद्याची एंट्री आसा डेप्युटी कलेक्टर ताका आसा आनी पयलींचे पुलीस स्टेशन आसले सायटीक थंय आसा. ते सगळे डिमॉलिश करून करचे पडटले. सगळे चडशे केल्ले आसा, तुमी फायनल टचीस करपाचे आसा. दुसरो जो इश्यू आसा आमचे ESI, तुमकां सर खबर आसा, थँक्यू म्हणटा तुमी म्हाका जागा अलॉटमेंट करपाक. ESI हॉस्पिटलाक हेल्प केला, थँक्यू. हांव हावजिंग बोर्ड चेअरमॅन आनी मिनिस्टराकूय म्हणटा. आतां ही जागा जी आसा ती 20,000 स्क्वेअर मिटर ESI हॉस्पिटलाक अलॉट जाल्ली आसा. इश्यू आतां एकूच सांगता, तुमच्या मामलेदार ऑफिसान रावला. 15 फेब्रुवारीक म्युटेशनाक फायल घातलेली आसा. हावजिंग बोर्डाची जागा ESI हॉस्पिटलान घेतलेली आसा. आज 6 म्हयने जाले म्युटेशनच जायना. म्युटेशनाचो टायम फ्रेम आसा 15 डेज. जायना कित्याक सिली रिजन्स आसता. त्या हावजिंग बोर्डा कडल्यान कितें ते बरोवन म्हणटा, एफिडेविट हाड म्हणटा, हावजिंग बोर्ड MD म्हणटा आमी एफिडेविट दिवंक शकना म्हणटा. तुमच्या मामलेदाराक तुमी रिक्वेस्ट करून ती जागा ट्रान्सफर करून घेयात ESIचे. आनी हे ESI हॉस्पिटल जे आसा 150 बेडेड आसा, 300 crore प्रोजेक्ट आसा. प्लीज फॉलोअप करून घेतले. हे जर करशात जाल्यार सबंद बिचोले तालुका, दोडामार्ग एरिया, थिवी, ह्या सगळ्या लोकांक थंय फॅसिलिटी जातली. आनी हे खुबशे काम जाल्ले आसा. वी नीड टू ओन्ली एक्सपिडेट आनी हे करचें आसा. तिसरो जो विशय आसा, आमकां सगळ्यांक खबर आसा की मामलेदार आनी डेप्युटी कलेक्टर ऑफिस म्हणजे आमच्या सगळ्या लोकांचे, कॉमन लोकांचे म्हणजे रोज केसीस असतात. सगळ्यांचे इम्पॉर्टंट केसीस म्हज्या खुबशे कलीग उलयल्ले आसा, ते जे टेनन्सी आनी मुणकार एक्ट केसीस असतात. हे केसीस कितलेशे वर्साचे वर्सां पेंडींग आसात. प्रत्येक फावटी जर गेलो जाल्यार केसीस ह्या नाल्यार त्या खातीर एडजॉर्न जाता. एक्चुअली सरकारान खुबशे जॉयंट मामलेदार अपॉयंट केल्ले आसा. आनी हे कितें जाता, एडजॉर्न जाल्या मुळे जे एडवोकेट आसा त्याची फी लागता, लोकांक ते फी दिवची पडटा. म्हजो एकूच रिक्वेस्ट आसा, जो डेप्युटी कलेक्टर आसा तांणी हे 15 दिसांनी हे केसीस रिव्यू करून घेवपाचे. बाबा कितले डिस्पोज केला, नाल्यार कितले डिस्पोज करूं शकता. आनी कलेक्टर, आय नो कलेक्टर बिजी आसता, एटलिस्ट मंथली नाल्यार 2 म्हयन्यांनी एकदा तरी हो रिव्यू घेवपाचो. नाल्यार हे दिसान दीस हे केसीस वाडत रावतले असतात. आनी लोकांचे कशें आसता न्ही, हे जो लोकांचो टेनन्सी आनी मुणकार म्हणजे कंटिन्युअस प्रॉब्लेम आसता, म्हणजे नेवर एंडींग प्रॉब्लेम असो दिसता. आनी थोड्यांचे स्टोरी सांगप कशें आसता, म्हजो बापूय करतालो आतां आपूण करता, म्हणजे कोणाक आतां विश्वासच जायना हे करपाक. दुसरें म्हणजे तो म्युटेशन केसीस न्ही तशेंच परत पेंडींग आसात. सो हे म्युटेशन केसीस आनी टेनन्सी मुणकार जाता तितके तुमच्या कलेक्टराक मातशें सुपरविजन दिवन, तुमच्या डेप्युटी कलेक्टर जो इन्चार्ज आसा तालुका लेवल ताका हे रिव्यू करून केसीस सांगात, सो दॅट हे जातले. हल्लीच जर तुम्ही पळयल्यात सगळे जाण कलीग उलयले, हल्ली ह्या 15 दिसांक पावस खूब, कितकीशीच झाडां पडलेली आसात. म्हणजे म्हज्या मतदारसंघात रोज झाडां पडलेली आसात. हांव तुमचें अभिनंदन करता. तुमची टीम शेनवार आयतार सुद्दां ऑन ग्रावंड येवन काम करता. स्पेसिफीक अभिनंदन करता. एका आयतारा
एक व्हडलो डेप्युटी कलेक्टर ऑफिसाच्या फुडें वडाचें झाड पडलें आनी ताच्या सकयल एक गाडी ट्रॅप जाली आनी ते गाडयेन एक बायल आशिल्ली. हांव आमचें अभिनंदन करता मयेचे आमदार प्रेमेन शेट, आमची सगळी म्हणजे हाची फायर डिपार्टमेंट, डेप्युटी कलेक्टर, आमी 8:30 आमी सुरू केल्लें काम. 1:40 आमी ते बायलेक आमी ते गाडयेंतले भायर काडला. सो इट वॉज गुड, सक्सेसफूल, फूल सपोर्ट मेळ्ळो आमकां. दे वर देर रायट ऑन द ग्राउंड, डेप्युटी कलेक्टर मामलेदार सगळे जाण आशिल्ले ऑफिसर. पण म्हाका इतलेंच सांगूंक शकता, म्हाजे कडेन एक लिस्ट आसा आमच्या मतदारसंघान. 2022 आमी सगळ्याक इन्स्पेक्शन केल्लें. म्हाजे कडेन कॉपी आसा, अरावंड 16 झाडां आसलीं जी डेंजर ट्रीज म्हणून केल्ली. पण हे डेंजर ट्रीज अजून काडूंक ना आनी हल्ली पावसान 15 दिसांनी रोज एक झाड पडटा. म्हणजे आज सुद्धा एक जुनी भिंत पडला, 2 दीस पयलीं एक झाड पडला. रिक्वेस्ट करता की सदांच तांचं कितें आसता तुमच्या ऑफिसरांचे, आमच्या कडेन फंड्स ना म्हणून. तुम्ही हेतून सिन्सियरली हे करात. तुमच्याच तालुक्यान काल एक ते चली पडून झाड पडून ती चली एक्सपायर जाल्या. अनफॉर्च्युनेटली जर हेच बिचोले ते दीस जर ती बायल जर मेल्ली जाल्यार इट वूड हॅव बीन व्हेरी बॅड ऑन अवर पार्ट एज अ लोकल MLAs ऑर ऑन द एडमिनिस्ट्रेशन. सो रिक्वेस्ट करता तांचे तुम्ही बजेट वाडायत, नाल्यार स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दियात. तुमची ही बजेट आसा, तुम्ही बिल सबमीट करा कलेक्टराक, एकदा ही बजेट सोंपली काय काडात म्हणून सांगात. नाल्यार कितें जाता हो, आनी येयल्ले डिझास्टर मॅनेजमेंट मिटिंगेक जेन्ना आमी ह्याच्या पयलीं घेता, प्री मॉन्सून मिटींग घेता, एकूच विशय एवरी सरपंच पंच काडटा की कितें आमी झाडां सांगलेले अजूनय कट करूंक ना म्हणटा. ती जागा कट करूंक ना जाल्यार ती हे ट्रिमींग करूंक ना म्हणटात. हो विशय आसपाक जायना. सर हे मातशें तुमी, आय नो यू वील रिक्वेस्ट दॅम, हाचेर मातशें स्ट्रिक्ट रावात. हाचेरय तुमी तांकां हे करात. 2 मिनटां घेता, जावंक ना म्हणटा. सेकंड कितें जाता न्ही, हे अशे डिझास्टर जाताना धाकटे धाकटे गाड्यांक ते केन्ना त्या गाड्यांनी उदक वता किंवा त्या गाड्यांक ती उजो लागता आणि मागीर जर तांकां आमी हेल्प करपाक गेला न्ही, धाकटे गाडे म्हणजे हे तशे सामान्य लोक असतात, तांचे जगतात त्या धाकट्या गाड्याचेर. आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटाच्या एम्बिटाच्या अंडर तांकां हेल्प करपाक कांयच नसता. सो आमी कशें करपाचो हो क्वेश्चन येता. हाचेर कितें तरी तुमी आनी कलेक्टर एंड यू ऑल शूड थिंक अबाउट इट. तांकां कितें तुमी हेल्प करूं शकतात ते, नाजाल्यार तांकां आमी कांयच हेल्प करूं शकना. आमी वता थंय फोटो काडटा, फायर डिपार्टमेंट रिपोर्ट दिता, म्हाका दिसता फुडें कांयच जायना. म्हाका आजूच एक मामलेदारान एक हे धाडला की अंडर सर्टन अमेंडमेंट आमी जे कमर्शियल शॉप्स बी आसा जातून उदक बी गेल्ले आमी कांयच मदत करूं शकना. मग तांचो प्रश्न विचारता, जर तुम्ही कांयच डिझास्टर जातूक मॅनेजमेंट करूं ना, तुम्ही तलाटीक धाडून ते इन्स्पेक्शन कित्याक करता, रिपोर्ट कितें करता, आनी डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून कितें करता, तुम्ही कितें सांगता फक्त घरांक तुम्ही करूंक शकतात. सो हांकां कित्याक करूं शकनात. देर आर अमेंडमेंट्स जी कितें केल्ली आसात ती. सो ताचेर तुम्ही वर्क ऑन करा, नाल्यार तुम्ही अवेअरनेस करा लोकांक की बाबा फाल्यां डिझास्टर जालें, तुज्या दुकानान उदक गेली, तुज्या आनी कितें उजो जालो, आमी कांयच करपाचें ना तुमकां म्हणून अंडर डिजीज. नाल्यार तुमी यू डू अ फायर इन्शुरन्स, यू डू, नाजाल्यार आनी कितें फ्लड इन्शुरन्स करा तुमी, अशें सजेस्ट करा. कित्याक मोमेंट असले गोश्टी जाल्यार काय ते आमच्या कडेन येतात. लास्ट एक मिनीट. सेकंडली खुबशे टायम गव्हर्मेंट प्रोजेक्ट आपल्या खातीर प्रोजेक्ट करच्या खातीर कोणाची तरी जागा एक्वायर करता, आनी एक्वायर केली काय गव्हर्मेंट कितें करता, ते म्युटेशन करता आनी त्या लँड ओनराचें नांव आसता आनी गव्हर्मेंटाचें नांव आसता. फक्त म्युटेशन करता, पार्टिशन करिना. एडमिनिस्ट्रेशनान तुमी तांकां सांगपाक जाय की तुमी खंयचेय सरकारी डिपार्टमेंटान जागा एक्वायर करता काय नुसतें म्युटेशन करा, पार्टिशनय करा. नाल्यार कितें जाता, तो लँड ओनर, हांव आज म्हाजी जागा दिता सरकाराक रस्तो वचपाक, फाल्यां म्हाका जर थंय घर बांदतलें जाल्यार म्हाका गव्हर्मेंटा कडेन वचचें पडटा आनी मागीर गव्हर्मेंट ऑफिसर म्हाकाच त्रास करता. मागीर जागा एक तर दिवपाची सरकाराक आनी सरकारच म्हाका त्रास करता. हे जावपाक जायना. सो म्युटेशन एंड पार्टिशन हॅज टू बी कंप्लिटेड ऑन टायम. सगळ्यान एकूच लास्ट इशू एम्प्लॉयमेंट म्हणटात ते. सर हांव मिनिस्टर सर, हांव तुमकां रिक्वेस्ट करता, तुमच्या कडेन इतले फॅक्टरीज आसा, हे आसा, एम्प्लॉयमेंट इशू आसा, तुमचे न्ही खंयचेच फॅक्टरीचे HR ओनर म्हाका दिसता सरकाराचे व्हडलेशे काय आयकना. ते जॉब दिवपाक जाय, भायर एडवर्टिजमेंट घालता, त्यांच्या HR कडेन उरले तुका कॅरूच काडना. तुमच्या कडेन काय कंट्रोल बी ना, तुमच्या कडेन कांयच पावर्स ना काय विचारता. आनी आमी म्हणटा एके वाटेन भुरग्यांक आमच्या जॉब दिवंक जाय, इतांक जॉब दिवंक जाय. ते जर कंपनी वाले तुमचे काय आयकना, तुमच्या कडेन पावर ना जाल्यार ते तुमच्या भुरग्यांक जॉब कित्याक दितले. आमी काय सरकार सगळ्यांक गव्हर्मेंट जॉब दिवंक शकनात, खंयचोच हेच्या रिस्पॉन्स करना. हाचे सिरियसली विचार. इनफॅक्ट एम्प्लॉयमेंट जो इशू आसा ताका सेपरेट टायम जाय आनी सगळ्यांनी ताचेर उलोवंक जाय. कित्याक सगळ्या, हांव परत एकदा सांगता, सगळ्या आमदाराच्या मिनिस्टराच्या घरा कडेन अर्दो टायम जे लोक येतात ते जॉबाकूच येतात आनी खंयचो कंपनी वालो कॅर करना, तुमकां रिस्पॉन्स सुद्दां करनात.
हाचेर तुमी सिरियस हेचो अर्थ कोणाक तुमी टार्गेट करूं नाकात पण तुमच्याकडे कितें तरी अशें दवरात रूल बाबा तुम्ही ह्या लोकांक तुम्ही एम्प्लॉय करूं जाय कित्याक ना जाल्यार तुम्ही आतां हे सगळे कंपनीवाले भायल्या लोकांक हाडटा म्हणजे कितें गोंयकार आमचो खंयचोच भुरगो हुशार ना गोंयकार आमच्या भुरग्याक कांयच कळना आमच्या गोंयकार भुरग्याक काम करपाक ना अशें कशें जावंक शकता जर आमच्या गोंयकार भुरग्याक काम करूंक नाका जॉब करूंक नाका जाल्यार गोंयकार आमचो भुरगो मुंबय दिल्ली वचून कित्याक जॉब करता आवटसायड इंडिया वचून कसो जॉब करता आनी स्टील इज सक्सेसफूल देर हो आमी एक क्रिएट केला की आमच्या गोंयच्या भुरग्यांक काम करूं नाका तांकां फॅक्टरीन काम करूं नाका आमच्या गोंयच्या भुरग्यांक पोट आसा उपाशी रावल्यार कोण काम करचो ना पण ते एनवायरमेंटूय प्रोवायड करात न्ही सो यू नीड टू थिंक इन सच अ वे की गोंयकार भुरग्यांक फर्स्ट प्रायोरिटी थँक्यू देव बरें